आज जावई बापू तर खूप खुश आहेत कारण स्पेशली त्यांच्यासाठी जेवणाचा प्लॅन केलाय. खुश आजी खुश कसं आहे? छा एक नंबर. फायनली हवी आहे ती साडी घेऊन झाली. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवी सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज सकाळपासून अगदी नॉर्मल रुटीन चालू होतं. आता सायंकाळचे 5:30 वाजत आलेत आणि मी खूप खुश आहे कारण आज हळदीला जाण्याचं प्लॅन केलं. दरवेळी असं होतं की ते आम्हाला आलेल्या दिवशीच भेटायला येतात, परंतु काल पप्पा मम्मी बाहेर गेले होते आणि आज जेवायला जायचं असल्यामुळे ते आले नाहीत. तर इतकी एक्सायटेड आहे मम्मीला भेटण्यासाठी आणि मागचा पूर्ण बॅकग्राऊंड थोडासा वेगळा दिसत आहे, म्हणजे व्हिडिओला थोडीशी लेटनं सुरुवात केली आणि इतकं वारं छान येतं ना आणि इतकी गरमी आहे कोल्हापूरला, परंतु भरपूर हिरवळ झाडे असल्यामुळे जरासुद्धा जाणवलं नाही. खरंच खूप बेस्ट आहे वातावरण आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही इतकं एक्सायटेड होतो तर ते गावाकडे आल्यानंतर समाधान भेटलं आणि भरपूर वारंसुद्धा येत आहेत आणि आता थोडं सनसेटचं टाईम असल्यामुळे किरणेसुद्धा जाणवत आहेत. तर आता पटकन हळदीला जाते आणि त्यांचासुद्धा कंटिन्युअस फोन चालू आहे, वाट बघतायत आमची. विरू खुश? आज थोडासा विरूचा पूर्ण लुक चेंज होतोय. काय केलं बा? केस कुठे गेले? गेले उलून कावयान की नाव्यान कापून घेतले आई आणि आता तू कुणीकडे चाललायस? झाली तू मामा झाले. खुश? आज जावई बापू तर खूप खुश आहेत कारण स्पेशली त्यांच्यासाठी जेवणाचा प्लॅन केलाय. गावामध्ये एंट्री केले आणि सुरुवातीलाच आई अंबाबाईचे दर्शन झाले. विरू आलं आईचं घर, सरप्राईज द्यायचं ना? किती वेळ वाट बघितली? 1 तास वाट बघितली. सॉरी, 4ला होती. 4चं 5 झालं. येणार होती. क्या इकडे गाठ पडली. ती वाटत गाठ पडल्या घेऊन आलो ग. खुश आजी खुश? आलेल्या बरोबर आधी आंबा बघायला. किती आहेत आंबा? 2 जवळचा माया कशी करायची? घाबरला मम्मा. खुश? खुश. एकदम खुश. वेळेत आलो. ऑलरेडी मम्मीने सगळं जेवण बनवून ठेवलंय. रस्सा तर इतका मस्त केलाय ना, टेस्ट सुद्धा करून घेतले. अगं उघडत नाही आणि कड सुद्धा भरपूर आलाय, झणझणीत असा रस्सा. त्याशिवाय मजा येत नाही. त्यासोबतच मटण परतून घेतलंय, भात आणि स्पेशली नातवासाठी आळणी सुद्धा केली आणि आता गरम गरम भाकरी बनवणं चालू आहे. जेवणासाठी बी रेडी. हां कसं आहे? छा एक नंबर. बाय बाय. पी दे नमस्कार. लवकर. हाय का बरं? हाय. विरू बकरी बा. चला. जय बाबा. जय बा. तुला घोडं बघ. तू फ्रेंड सोबत खेळतो ना तुझ्या? इकडे बघ. आज बाबांना घालवायला गेलं होतं तेव्हा रडला नाही? काय काय दिलं खाऊ बाबांनी? दिलं. बाबा गेले मुंबईला. आता तू कोणाजवळ? बाबांना सुट्टी नाही ना आता. आता आपण राकेश दादाच्या लग्नाला थांबलोय. बाबा बाबा लग्नाला येणार. नन्नाईन दिलेला भाऊ कसा लागला तुला? मस्त खाल्ला ना. चला आता झोपायचं पटकन. गावी लय आगाव झालाय गावी. आज पुन्हा व्हिडिओला सुरुवात केली. आज सोमवार आणि मेन म्हणजे दर सोमवारी गावाकडे इतकं लाईटीचा प्रॉब्लेम असतो ना. इतर वेळी कसं 9ला जाते, दुपारी 3 किंवा संध्याकाळी 6च्या दरम्यान येऊन जाते, तर एवढं काही टेन्शन नाही. परंतु काल रात्रीच मेसेज आला होता की आज लाईट सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत जाणार आहे आणि 12 तासाचा गॅप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे.
त्याच्यामुळे पूर्ण मोबाईल वगैरे चार्जिंग करून घेतला तरीसुद्धा कंटिन्युअस मोबाईलचा वापर असल्यामुळे थोडंसं बॅटरी प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस आहेत. आणि मेन म्हणजे आज इतकं सगळं आवरून घेण्याचं खास कारण म्हणजे मी ज्योती वहिनी तिघीजणी मिळून खरेदीला जातो आहे. मेन म्हणजे ह्याच्या आधी ज्योतीसोबत मी खूप वेळा गेले, आमच्या दोघींचं खूप छान बॉन्डसुद्धा आहे. परंतु आज फर्स्ट टाईम वहिनींसोबत जाते आणि त्यासोबतच आजच्या या खरेदीला विरू माझ्यासोबत नसणार आहे. कारण गावाकडे इतकं ऊन आहे आणि खरेदी म्हटलं तर आपली थोडंसं चालणं धावपळ होते, तर त्याच्यामध्ये त्याचा हाल होऊ नये म्हणून त्याला घरीच ठेवून जाणार आहे. आणि हा माझा पहिलाच ट्राय असणार आहे, बघू तो घरी राहतो की नाही. परंतु त्याला पण थोडीशी सवय झाली पाहिजे या इंटेन्शननं मी त्याला घरी ठेवून जात आहे. तर आता माझं तर सगळं आवरून झालं आहे, वहिनींचं आवडत आहेत, तिघींचं आवरून झालं तर पटकन बाहेर पडू. फायनली आली आहे जागा. वहिनी ज्योती फायनली डन. मागच्या वेळीच्या खरेदीला आम्ही अशोक मिल आलो होतो, तर यावेळी सुद्धा ज्योतीच्या रेफरन्सने इथे चालू. बघू आता कशी खरेदी होते. हां झाली का ताई? ताई झाली का चॉईस? बेस्ट आहे. माझ्यासाठी काढलेले ऑप्शन बघू कोणती फिक्स होते. बस की आता चला. वहिनी तुमची साडी, ताई तुमची, तुमचा पॅटर्न मोठा आहे, मोठ्या लोकांचा. ज्योती तुझं ज्योतीसाठी काहीच नाही. फायनली हवी आहे ती साडी घेऊन झाली आणि पूर्ण या साडीच्या खरेदीसाठी आम्हाला बरोबर 2 ते 2.5 तास लागले. आणि ज्योती इतकी नाराज झाली होती ना, आता स्पेशली तिची खरेदी करण्यासाठी सगळेजण मिळून म्हातबा रोडला जात आहे. छान वाटते. खुश खुश. ही आहे कोल्हापूरमधील म्हातबा रोडची आमच्या आवडती शॉपिंगची लाईन. काय घेणार आहे सगळं? झुमके बघतो. आहे व्हरायटी. मला पण एक लॉंग बघायचं आहे. ज्योती इकडे बघ, मस्त आहे व्हरायटी. मगापासून एवढं फिरले आणि आता इतका कंटाळा आला आणि एकदम असं लो एनर्जेटिक वाटायले, म्हणून मस्तपैकी मी आणि ज्योतीसाठी फ्रेश असं वॉटरमेलन घेतले. बघू कसे आहे ते. नाही पण साडी चांगली आहे ताई. तुमचं ब्लाऊज पण छान आले, एकदम हेवी. डायरेक्ट लग्नाला आता. मस्त आहे पण हो. कॉन्ट्रास्ट रेड पण आहे ना, कशावर पण यूज करू शकताय. खुश. असते. बाय. आठवण येईल न चुकता. जस्ट घरी आले आणि पूर्ण लुक चेंज झाला. येताना थोडासा एसटीला लेट झाल्यामुळे यायला लेट झाला. बरोबर दुपारी 1 वाजता घरातून बाहेर पडलेलो, घरी यायला 8 वाजले. आणि शॉपिंग तर मस्त झाले. तर आता घरच्यांना सुद्धा दाखवून घेते. विरू आलाय आता घरी. डोळे बंद, डोळे उघडा. खुश. इकडे बघ ना, दिवसभर आठवण आली माझी. रडला तू? अगदी व्यवस्थित राहिला आई बाबांच्या जवळ. काय काय दिलं तुला बापूंनी खाऊ, खरं सांग. माझा ते बॉटल तुटले. एवढं दिलं? खुश आहे मग. अगदी व्यवस्थित राहिलाय दिवसभर, त्यामुळे काही टेन्शन नाही. मी साडी घेऊन आलो. तुटे आता आईला दाखवायची. हां चला एन्जॉय. ये घ्या. आधी 2-3 सिलेक्ट केलेल्या, पण ही बेस्ट वाटली. ह्याच्यामध्ये थोडंसं रेडीमेड ब्लाऊज आहे
दुसरं शिवून नाही घ्यायचं. आणि ह्याच्यात पण एक ब्लाऊज पीस आहे सिंपल, एकदम असं भरीव आहे. उघडा ना पूर्ण. नाही, ब्लाऊज आणि साडीची किंमत एकच आहे. तुम्ही बघा की आधी साडी. नाही इकडून आहे पुन्हा चेन नवीन. त्यांची वेगवेगळी आहे, तिघींची वेगवेगळी आहे पॅटर्न. मी, ताईंनी आणि वहिनींनी. ताई पण आलेल्या की. काय चांगले पिल्लू, आवडली साडी? आणि माझ्यासोबत काय का? अरे तू झोपला होता दुपारी म्हणून नेलं नाही तुला. झोपला? आईला त्रास दिला? शान बाता राहतं माझं. घरात आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा विरूला अगदी कडकडून मिठी मारली. म्हणजे दिवसभर मी शॉपिंग करत होते, फिरत होते, परंतु कंटिन्युअस माझा घरी फोन चालू होता. तो झोपला होता, त्याने काहीच नाही त्रास दिला आईंना. त्याच्यामुळे आता कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर एवढं काही टेन्शन नाही. आणि मेन म्हणजे आल्यानंतर सगळ्यात आधी आईंना साडी पूर्ण उघडून दाखवली, तर त्यांना ती खूप आवडली. आणि सगळं जेवण तर बनवून ठेवले त्यांनी सगळं. तर काय आता टेन्शन नाही, पटकन जेवून घेते. आणि आज इतकं फिरले ना, भरपूर चालणं झालं. जे काही प्रत्येक दिवसाचं वॉकिंग स्टेप असते तर ते असंच कंप्लीट झालं. आणि शॉपिंग असल्यामुळे तर खूप खुश होते. तर सगळं मनसोक्त झालं. मी, ज्योती, वहिनी, ताई भरपूर फिरलो. प्रत्येक दुकानामध्ये जाऊन जे काही घ्यायचं होतं तर ती सगळी शॉपिंग झाली. तर ज्या काही गोष्टी मला शूट करता येतात त्या शूट करण्याचा प्रयत्न केला. परंतु खरंच आजचा पूर्ण दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा, समाधानाचा होता. आणि त्यापेक्षा खुशी तर जास्त होती. आणि मेन म्हणजे नवीन साडी घेतली तर त्याचं रेडीमेड ब्लाऊज घेण्याचं कारण म्हणजे आता तर ऑलरेडी खूप लेट झाला आणि ब्लाऊज शिवून भेटणं म्हणजे थोडंसं मुश्किल आहे. तर रेडीमेड ब्लाऊज पण इतकं हेवी वर्क आहे ना, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर आता ते फक्त फिटिंग करून घ्यायचं एवढंच काम बाकी आहे. आणि बाकीची जी काही सगळी तयारी करणं हळूहळू चालू आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.